निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सातारा शाखेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल भोंदवडे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं सातारा शाखेच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. या प्रित्यर्थ महिलांच्या आणि पुरुषांच्या संगीत खुर्ची स्पर्धा, त्याचबरोबर पारंपरिक खेळ या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांनी आणि पुरुषांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित मान्यवर श्री प्रमोददादा मोरे, त्याचबरोबर सुधीर विसापुरे प्रमुख पाहुणे, राज्य उपाध्यक्षा कांचन सावंत, मोहन कवळे, सहसचिव संजय गायकवाड, अहिल्यानगरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने, जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे, उपाध्यक्षा सविता बारंगळे, सचिव दयानंद पवार, प्रज्ञा पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांच्या उपस्थितीत सरस्वतीचं पूजन तसेच वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी परिसरातील वाटसरूंना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून थंडगार असे माठ ठेवण्यात आले. त्याचबरोबर या परिसरात तसेच या प्रसंगी जे पारंपरिक खेळ घेण्यात आले, या खेळात ज्यांनी सहभाग घेतला आणि क्रमांक पटकवला अशा स्त्रियांचा आणि सहभागी पुरुषांचाही सन्मान यावेळेला या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ करण्यात आला. सौ लक्ष्मी शिंदे याचा पर्यावरण मंडळाच्या वतीने ठीक असं अभिनंदन. पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात अन्न आणि पाणी मिळावे यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने भोंदवडे तालुका सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल भोंदवडे येथे आयोजित कार्यक्रमात मुठभर धान्य व पाणी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी पशुपक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले. पर्यावरण व निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, प्रमुख पाहुणे सुधीर विसापुरे, राज्य उपाध्यक्षा कांचन सावंत, मोहन कवळे, सहसचिव संजय गायकवाड, अहिल्यानगरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने, जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे, उपाध्यक्षा सविता बारंगळे, सचिव दयानंद पवार, प्रज्ञा पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री मोरे म्हणाले, बदलते हवामान, उन्हाची तीव्रता यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत, नद्यांची अवस्था वाईट आहे आणि या सर्वातून पशुपक्ष्यांना वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी मुठभर धान्य व पाणी हा उपक्रम गेली 5 वर्ष मंडळाच्या माध्यमातून राबविला जात आहे. पशुपक्ष्यांना धान्य खाऊन पाणी पिताना पाहिले की मनाला समाधान मिळते. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या मंडळाच्या माध्यमातून काम करावे. सातारा जिल्ह्यात हे काम प्रभावीपणे सुरू आहे. सुधीर विसापुरे म्हणाले, झाडे, सावली, फळे, ऑक्सिजन देण्याचे काम करतात. झाड हे काम करतं, यासाठी वृक्षांचे संगोपन करणे, निसर्गाचे समतोल साधणे हे आपले काम आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थेने चांगले काम केलेले आहे. यावेळी पर्यावरण निसर्ग संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कांचन सावंत, हेमलता वास्के, अलका जगदाळे, विद्या पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आलेला आहे. महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली होती. याबरोबरच गोमातेचे पूजनही करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे यांनी या प्रसंगी प्रास्ताविक केले.
त्याचबरोबर सविता बारंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद पवार यांनी आभार मानले. धन्यवाद.